नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आहे आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये. तुम्हाला मी दाखवतोय की हे बघा, हे जे डाळिंब आहे, डाळिंबाचं आपण ही तार वरती घेतली, थोडीशी खाली होती आणि वरती घेऊन ते हे बघा या दोऱ्याच्या साहाय्याने आपण त्याचं बांधायचं काम या ठिकाणी चालू आहे. मित्रांनो बघा, डाळिंबाला या ठिकाणी कलर येतोय आता. तर मित्रांनो, हे जे काय लाल फळ दिसतं, हे लाल फळ नाही, तर शेतकऱ्याच्या घामानं लाल झालेलं सोनं आहे मित्रांनो. आणि हे सोनं पिकवायला खूप मोठं काळीज लागतं आणि ते काळीज फक्त शेतकऱ्यांकडे. कारण की एवढे संकट शेतकऱ्यांना आहे, तरी या संकटांवर मात करून या ठिकाणी शेतकरी आपल्या शेतीमध्ये निसर्गाच्या भरवशावर पेरणी करतो आणि निसर्गाने साथ दिली तरच त्याला त्या पेरणी केलेल्याचं फळ मिळतं मित्रांनो. हे बघा, या अशा प्रकारे या ठिकाणी आपण डाळिंब बांधतोय, डाळिंबाच्या फांद्या बांधतो, जेणेकरून हे जे फळ आहे, फळांना साईज सुरू झालेली आहे आणि साईज सुरू होताना जे काही फांद्या आहे ती खाली जमिनीला लागू शकते किंवा वजन वाढल्यानंतर ती फांदी तुटू शकते. त्यासाठी हे बांधणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक फळाला, प्रत्येक फळ पिकाला, प्रत्येक शेतीतल्या पिकाला, कोणताही असो ते. बघा, या ठिकाणी पाऊस सुरू झाला, एक 4, 5, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले पाऊस झाला आणि या ठिकाणी डाळिंबाची साईजच होत चालली आहे मित्रांनो. हे बघा, तुम्हाला मी दाखवतोय. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो की एकाच फांदीला बघा किती फळं आहे या ठिकाणी. बघा, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी सेटिंगसुद्धा यंदा खूप आणि खूप चांगली झालेली आहे मित्रांनो. बघा, हे बघा ही साईज. हे बघा मित्रांनो, म्हणजे साधारणतः हे 250 ते 300 प्लस, 250 तर प्लस झालेलं आहे त्याची साईज.